Hello guys, I am Rahul Patil. In previous lecture, we discussed root word, suffix, prefix. In today's lecture, we will discuss phrasal verb. What is phrasal verb? And lots of. Before starting the session, please do like, subscribe and share the channel. Let's start the session. बघा मित्रांनो, आज आपण फ्रेझल वर्ब बघणार आहोत. आता फ्रेझल वर्ब काय असतात, ठीक आहे, एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात किंवा कसे फॉर्म होतात, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याचसोबत काही रूट वर्ड्स पण आपण डिस्कस करू, क्वेश्चन्स आन्सर पण डिस्कस करू. तर सगळ्यात आधी बघा फ्रेझल वर्ब. आता फ्रेझल वर्ब म्हणजे काय, ठीक आहे, एक्झामला कसे क्वेश्चन येतात. बघा फ्रेझल वर्ब म्हणजे काय, वर्ब प्लस प्रिपोजिशन किंवा ऍडवर्ब. एखाद्या वर्ब सोबत जर प्रिपोजिशन किंवा ऍडवर्ब येत असेल, ठीक आहे, त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. आणि फ्रेझल वर्बचं टोटली मिनिंग डिफरंट असतं. बघा फॉर एक्झाम्पल मेकअप किंवा टेक डाऊन, ठीक आहे. मेकअप मेक वर्ब आहे आणि अप काय प्रिपोजिशन आहे, ठीक आहे. आता मेकअप किंवा सपोज मी म्हटलं लुक आफ्टर. आता लुक आफ्टर पण काय आहे, तर फ्रेझल वर्ब आहे. बघा लुक म्हणजे पाहणे आणि आफ्टर म्हणजे नंतर. तर लुक आफ्टरचं मिनिंग असं होईल का, नंतर पाहणे, नाही. तर काय असतं, फ्रेझल वर्बचा टोटली मिनिंग डिफरंट असतो. फॉर एक्झाम्पल मेकअप. आता मेकअपचे भरपूर एक्झाम्पल आहेत मित्रांनो. मेकअप म्हणजे मुली जे मेकअप करतात तो एक मेकअप. दुसरा मेकअप म्हणजे काय, पॅचअप. ब्रेकअपचा अपोजिट. ब्रेकअप म्हणजे तोडणे आणि मेकअप म्हणजे काय, मग पुन्हा फॉर्म होणे. एखाद्याची भांडण झालेली असेल तर ते मेकअप करतात. आणि ब्रेकअप करणे म्हणजे सगळ्यांना माहित असेल, त्याला अजून एक वर्ड आहे पॅचअप. ठीक आहे. हे जे आहेत मेकअप वगैरे ब्रेकअप, हे सगळे काय आहेत, तर फ्रेझल वर्ब आहेत आणि याचं वेगळं मिनिंग असतं. फॉर एक्झाम्पल ब्रोक डाऊन. आता ब्रेक डाऊन सगळ्यांना माहिती असेल. बघा ब्रेकडाऊनचं पास्ट काय असतं, ब्रोक डाऊन. मी जर म्हटलं आय ब्रेक डाऊन, आता आय ब्रेक डाऊन मी मोडलो गेलो का, नाही. ब्रेकडाऊनचे दोन मिनिंग असतात. एक ब्रेकडाऊन म्हणजे काय, तर रडणे किंवा दुखी होणे, आणि एक ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेक होणे, तोडणे, तुटणे वगैरे आपण म्हणू शकतात. तर हे डिपेंड सेंटेन्स वरती असतं की फ्रेझल वर्बचा मिनिंग कसा यायला पाहिजे. तर एक्झामला अशी तुम्हाला फ्रेझल वर्ब विचारले जातात आणि त्याचं ऍक्च्युअल मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. तुम्ही प्रिपोजिशन आणि वर्ब याचं अटॅच मिनिंग लावू शकत नाही. समटाइम ते मिनिंग बसतं, पण प्रत्येक वेळेस फ्रेझल वर्बचं मिनिंग हे चेंज होत असतं. तर आज आपण काही फ्रेझल वर्ब डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. तर बघूया. बघा आज आपण लुकचे फ्रेझल वर्ब डिस्कस करणार आहोत. लुक आणि टेक. मग तर लुक चे फ्रेझल वर्ब काय काय आणि एक्झामला कसे विचारले जातात. फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स दिलेलं आहे मी इकडे, सगळ्यांनी याचा आन्सर करा. बघा सेंटेन्स काय, व्हेन आय गो टू द कॉलेज माय मॉम डॅश माय डॉग. जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा माय मॉम डॅश माय डॉग. माझ्या डॉगचं आता काय येईल इथं, टेक्स आफ्टर येईल, लुक्स आफ्टर येईल, लुकिंग फॉर येईल का लुक्स इनटू येईल, ठीक आहे. असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये फॉर्म होतात. किंवा सेंटेन्स करेक्शन मध्ये पण हे तुम्हाला विचारलेलं असतं. एखादं वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले असतात, ठीक आहे. तर हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेझल वर्ब, ठीक आहे. तर आपण बघू मग इथं काय आन्सर येईल. तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये करू शकता, तसं मी शेवटी त्याचा आन्सर सांगणार आहे. तर लक्ष द्या. मग आता लुक चे फ्रेझल वर्ब जे आहेत ते आपण डिस्कस करू मित्रांनो. बघा सगळ्यात आधी आपण लुक ऍट विथ एक्झाम्पल मध्ये मला एक्सप्लेन करतो. बघा लुक ऍट, लुक फॉर, लुक इन टू, लुक आफ्टर, लुक ओव्हर, ओव्हरलुक, लुक अप टू, लुक डाऊन, हे सगळे आपण डिस्कस करू. आता लुक ऍट म्हणजे काय सगळ्यांना माहिती. मी जर म्हटलं प्लीज लुक ऍट दिस बोर्ड, प्लीज लुक ऍट दिस बोर्ड म्हणजे काय, या बोर्डकडे बघा. लुक ऍट म्हणजे काय, मग च्या कडे पाहणे. लुक ऍट म्हणजे काय, च्या कडे पाहणे. लुक ऍट द मॅन हु इज स्टँडिंग देअर. लुक ऍट द मॅन हु इज स्टँडिंग देअर, त्या माणसाकडे बघा. लुक ऍटचं मिनिंग काय झालं, मग च्या कडे पाहणे. दुसरं असतं लुक फॉर. बघा लुक फॉर म्हणजे काय, तर सर्च करणे. लुक फॉर म्हणजे काय, टू सर्च. मी जर म्हटलं आय एम लुकिंग फॉर अ जॉब, आय एम लुकिंग फॉर अ जॉब म्हणजे काय, मी जॉब सर्च करत आहे. आय एम लुकिंग फॉर अ पार्टनर, आय एम लुकिंग फॉर अ पार्टनर
फॉर माय न्यू बिझनेस. माझ्या नवीन बिझनेससाठी मी पार्टनरला काय करतोय, सर्च करतोय. आहे का कोणी इंटरेस्टेड असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा. ठीक आहे. नेक्स्ट लुक इन टू. मग आता लुक इन टू म्हणजे काय, मध्ये पाहणे का, तर नाही. लुक इन टू म्हणजे काय सांगणार, इन्व्हेस्टिगेशन करणे. इन्व्हेस्टिगेशन करणे. बघा थोडं अक्षर बारीक येत असेल तर समजून घ्या आणि तुमची जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती थोडी इम्प्रूव्ह करा. म्हणजे तिला 360 किंवा 480 वगैरे ठेवली तर तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल. ठीक आहे. तर लुक इन टू म्हणजे काय मित्रांनो, इन्व्हेस्टिगेशन करणे. मी जर सांगितलं प्लीज लुक इन टू दिस मॅटर, प्लीज लुक इन टू दिस मॅटर म्हणजे काय, या मॅटरमध्ये इन्व्हेस्टिगेशन करा. किंवा अनदर एक्झाम्पल म्हटलं, पोलीस आर लुकिंग इन टू द मॅटर. पोलीस आर लुकिंग इन टू. बघा लुक इन टू म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेशन करणे. किंवा तिसरी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, सीबीआय शुड लुक इन टू द सुशांत केस. सीबीआय शुड म्हणजे सीबीआयने चौकशी करायला पाहिजे सुशांतच्या केसमध्ये. सगळ्यांना माहिती सुशांत सिंग रात्रंदिवस न्यूज चॅनलवरती दाखवत आहे. ठीक आहे. तर मग लुक इन टू म्हणजे काय करायचं मित्रांनो, इन्व्हेस्टिगेशन करायचं. लुक इन टू म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेशन करणे. लुक आफ्टर. आता जनरली मुलांचं काय असतं बघा, फ्रेझल वर्ब काय सांगितलं मी, वर्ब प्लस प्रिपोजिशन किंवा ऍडवर्ब असेल तर त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. आता लुक आफ्टर, लुक म्हणजे पाहणे, आफ्टर म्हणजे नंतर. नंतर पाहणे का, तर नाही, त्याचं मिनिंग रॉंग आहे मित्रांनो. लुक आफ्टर म्हणजे काय, टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ म्हणजे एखाद्याची काळजी घेणे. लुक आफ्टर म्हणजे काय, टू टेक केअर. मी जर म्हटलं शी लुक्स आफ्टर हर मदर, शी लुक्स आफ्टर हर मदर, ती तिच्या वडिलांची ती तिच्या आईची काळजी घेते. लुक्स आफ्टर म्हणजे काय, मग काळजी घेणे. लुक ओव्हर. लुक ओव्हर बघा जनरली भरपूर मुलं कन्फ्युज असतात, लुक ओव्हर आणि ओव्हरलुक. बघा लुक ओव्हर आणि ओव्हरलुक म्हणजे आपण जनरली म्हणजे 70% लोक 70 to 80% लोक याचा चुकीचा वापर करतात. आपण एक्झामच्या आधी काय करतो मित्रांनो, लुक ओव्हर करतो का ओव्हरलुक करतो. भरपूर मुलं म्हणतील ओव्हरलुक करतो, पण ते काय रॉंग आहे. ओव्हरलुक करणे म्हणजे काय, तर दुर्लक्ष करणे. ऍक्च्युअल आपण तिथे कुठला शब्द वर्ड युज करायला पाहिजे, लुक ओव्हर. आपण काय युज करतो, ओव्हरलुक. आता दोघांचा डिफरन्स काय तेही समजून घ्या. लुक ओव्हर म्हणजे काय मित्रांनो, क्विकली एक्झामिन. क्विकली एक्झामिन म्हणजे काय, आपण जे करतो एक्झामच्या आधी असं फास्ट पाहतो. ठीक आहे. जे एका नजरेत पाहतो किंवा क्विकली एक्झामिन करतो त्याला म्हणतात लुक ओव्हर. आणि ओव्हरलुक म्हणजे काय करणे मित्रांनो, इग्नोर करणे. ओव्हरलुक करणे म्हणजे काय, इग्नोर करणे. ठीक आहे. ही ओव्हरलुक, आय ओव्हरलुक हिज मिस्टेक. आय ओव्हरलुक हिज मिस्टेक. मी त्याच्या मिस्टेकला काय केलं, इग्नोर केलं. ओव्हरलुक केलं म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. ठीक आहे. आय बेग यू. बघा फॉर एक्झाम्पल सपोज मी कोणाशी तरी उद्धट वागलो असेल, सपोज मी टीचरला काहीतरी बोललो, नंतर मी सॉरी म्हणतोय, आय अपोलोजाइज, मी माफी मागतोय. आणि मी काय म्हणेल, आय बेग यू ओव्हरलुक माय रुडनेस. मी तुमची विनंती करतो तुम्ही काय करा, ओव्हरलुक करा माय रुडनेस. माझा जो उद्धटपणा होता त्याला तुम्ही काय करा, ओव्हरलुक करा. म्हणजे काय करा, इग्नोर करा, दुर्लक्ष करा. ठीक आहे. समजला असेल ओव्हरलुक आणि ओव्हरलुक मधला डिफरन्स. नेक्स्ट लुक अप टू. लुक अप टू म्हणजे काय बघा, आय लुक अप टू माय मॉम अँड डॅड. आय लुक अप टू माय मॉम अँड डॅड. लुक अप टू म्हणजे काय करणे मित्रांनो, रिस्पेक्ट करणे किंवा ऍडमायर करणे. ऍडमायर म्हणजे प्रशंसा करणे, स्तुती करणे. आय लुक अप टू माय मॉम अँड डॅड. एखाद्याला आपण महान समजत असतो किंवा एखाद्याला मानतो आपण, मी त्याला मानतो, तर म्हणजेच काय करतो, त्याला रिस्पेक्ट देतो आपण. तुम्ही एखाद्याकडे जर एकदम चांगल्या विचाराने पाहत असणार आहे, ठीक आहे, त्याला बघून मोटिवेशन तुम्हाला मिळत असेल, त्याला आपण म्हणतो लुक अप टू. आय लुक अप टू माय ब्रदर. आय लुक अप टू माय मॉम अँड डॅड. ठीक. लुक अप टू म्हणजे काय, एखाद्याला रिस्पेक्ट देणे, महान समजणे. त्याचंच अपोजिट आहे लुक डाऊन अपॉन. बघा लुक डाऊन अपॉन किंवा ऑन ही यूज करतात. लुक डाऊन अपॉन म्हणजे मग काय, इथं महान समजणे, इथं काही मग तुच्छ समजणे, नीच समजणे, हलका समजणे.
कन्सिडर इन्फेरियर. इन्फेरियर म्हणजे काय? खालचा, आपल्यापेक्षा कमी समजणे. एखाद्याला मी जर म्हटलं, बघा हे भरपूर वेळेस एक्झामला विचारले गेले तुम्हाला, लुक डाऊन अपॉन, लुक अप टू. मी जर म्हटलं शी लुक डाऊन अपॉन मी, ती मला कशी समजते? मग तिने मला तुच्छ समजलं, आपल्या भाषेत कचरा समजणे, तिने मला कचरा समजलं, लुक डाऊन अपॉन. ठीक आहे. किंवा आपण गरिबांना तुच्छ समजू नये असंही आपण म्हणू. तुम्ही काय म्हणतो त्याला? लुक डाऊन अपॉन म्हणतो. असे भरपूर एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लुक फॉरवर्ड टू. बघा हे सगळ्यांना माहिती असेल. लुक फॉरवर्ड टू म्हणजे काय? फिलिंग एक्साइटेड. फिलिंग एक्साइटेड अबाउट समथिंग. फिलिंग एक्साइटेड अबाउट समथिंग. बघा मी जर म्हटलं लुक फॉरवर्ड टू, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिप्लाय. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिप्लाय म्हणजे काय? मी तुमचा रिप्लायची काय करतोय? आतुरतेने वाट पाहत होतो. लुक फॉरवर्ड टू म्हणजे काय? तर एखाद्याची फिलिंग एक्साइटेड फॉर समथिंग, एखाद्या गोष्टीसाठी कसं वाटणे? एक्साइटेड वाटणे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू. तुझ्यासोबत काम करायला मला आनंद वाटेल. लुक फॉरवर्ड म्हणजे काय? एक्साइट वाटणे, फिलिंग एक्साइटेड अबाउट समथिंग. आणि लुकअप, लुकअप म्हणजे काय करणे? सर्च करणे. बघा लुकअप म्हणजे सर्च करणे आणि लुक फॉर म्हणजे पण सर्च करणे, पण डिफरन्स असतो. लुकअप आपण जनरली एखाद्या बुक मध्ये किंवा न्यूजपेपर किंवा एखाद्या नॉवेल्स मध्ये आपण सर्च करतो. आय लुक अप द वर्ड इन द डिक्शनरी. एखाद्या शब्दाला तुम्ही डिक्शनरी शोधत असाल त्याला लुकअप मध्ये. ठीक आहे. आय गॉट सगळ्यांना समजलेलं असेल, पुन्हा डिस्कस करतो. बघा लुक ॲट म्हणजे त्याकडे पाहणे. लुक फॉर म्हणजे सर्च करणे. लुक इन टू म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणे. लुक आफ्टर म्हणजे टू टेक केअर. बघा हा भरपूर, हे खूप महत्वाचं आहे, कारण लुक आफ्टर आणि अजून एक शब्द आहे इकडे टेक आफ्टर. ठीक आहे. याच्यात मुलं कन्फ्युज होतात. लुक आफ्टर आणि टेक आफ्टर मध्ये काय असतात? कन्फ्युज होतात. तर आपण बघू मग आता. ठीक आहे. लुक आफ्टर म्हणजे काय? टू टेक केअर ऑफ, एखाद्याची काळजी घेणे. ओव्हरलुक आणि लुक ओव्हर याच्यात कन्फ्युज होतात. ओव्हरलुक म्हणजे इग्नोर करणे आणि लुक ओव्हर म्हणजे काय? तर लुक ओव्हर म्हणजे काय करणे? क्विकली एक्झामिन करणे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लुक अप टू सांगितलं मी, रिस्पेक्ट करणे, ऍडमायर करणे, एखाद्याला ग्रेट समजणे. आणि त्याचंच अपोजिट लुक डाऊन म्हणजे एखाद्याला तुच्छ समजणे. लुक फॉरवर्ड म्हणजे फिलिंग एक्साइटेड अबाउट समथिंग. ठीक आहे. आय होप हे सगळ्यांना समजलेलं असेल आणि याच्यावरून तुमचं इथं आन्सर पण तुमच्या लक्षात आलं असेल की काय आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू टेक इन. म्हणजेच काय? तर टेकचे आपल्याला आता काय बघायचे? फ्रेझल वर्ब बघायचे टेकचे. बघा टेक इन. आता टेक इन म्हणजे काय? काही लक्षात येत नाही सर आपल्याला. टेक इन म्हणजे मी एक वाक्य सांगतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आय कुडंट टेक इन व्हॉट ही सेड. तो काय म्हटला मला लक्षात आलं नाही. आय कुडंट टेक इन. टेक इन म्हणजे काय मग? टू अंडरस्टँड. टेक इन म्हणजे काय मित्रांनो? टू अंडरस्टँड. नेक्स्ट, टेक आफ्टर. बघा इथं आपण बघितलं लुक आफ्टर, इकडे आहे टेक आफ्टर. दोघांमध्ये डिफरन्स आहे. टेक आफ्टर म्हणजे काय? रिसेंबल. टेक आफ्टर म्हणजे काय मित्रांनो? रिसेंबल. रिसेंबल म्हणजे काय? च्या सारखे दिसणे. रिसेंबल म्हणजे काय? च्या सारखे दिसणे. मी जर म्हटलं रिसेंबल टू. टेक आफ्टर म्हणजे काय? रिसेंबल. आणि जनरली एक्झाम मध्ये अजून एक एरर येतो, रिसेंबल नंतर भरपूर मुलं टू लिहितात, पण टू लिहिण्याची गरज नाही. टेक आफ्टर. बघा मी जर म्हटलं ही टेक्स आफ्टर हिज डॅड, तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो. ही टेक्स आफ्टर हिज डॅड. टेक आफ्टर म्हणजे काय? मग च्या सारखे दिसणे. त्याला एक शब्द आहे रिसेंबल. ठीक आहे. रिसेंबल नंतर टू यूज करायचा नाही. टेक डाऊन. बघा हा वर्ड आता मी जर सांगितलं प्लीज टेक डाऊन, तर टेक डाऊन म्हणजे काय? तर राईट डाऊन. काय असतं जनरली बघा क्लासेसमध्ये पण मी सांगत असतो की लिहून घ्या. तर लिहून घेताना मी सांगतो की सगळ्यांनी टेक डाऊन करा. म्हणजेच काय? लिहून घ्या. टेक डाऊन म्हणजेच काय मग? राईट डाऊन. राईट डाऊन म्हणजेच काय मग मित्रांनो? लिहून घेणे. ठीक आहे. नेक्स्ट, टेक ओव्हर. आता बघा जसं लुक ओव्हर आणि ओव्हरलुक मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच टेक ओव्हर आणि ओव्हरटेक मध्ये पण मुलांना कन्फ्युजन असतं. काय कन्फ्युजन असतं आपण डिस्कस करू. बघा टेक ओव्हर करणे म्हणजे काय? ऍक्वायर करणे. टेक ओव्हर करणे म्हणजे काय मित्रांनो?
ऍक्वायर करणे किंवा कंट्रोल करणे. ठीक आहे, टेक ओव्हर करणे म्हणजे ऍक्वायर करणे किंवा कंट्रोल करणे. मी जर म्हटलं अमेझॉन कंपनीने फ्लिपकार्ट कंपनीला टेक ओव्हर केलं, तर टेक ओव्हर केलं म्हणजे काय केलं, मग ऍक्वायर केलं. अमेझॉन कंपनीने फ्लिपकार्ट कंपनीला टेक ओव्हर केलं, तर टेक ओव्हर केलं म्हणजे ऍक्वायर केलं किंवा त्याचा कंट्रोल घेतला सगळं. किंवा दुसरं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, मी जर म्हटलं आयलंड सेंटर जे क्लासेस आहे, आयलंड सेंटर क्लासेसने XYZ क्लासेसला टेक ओव्हर केलं. आता टेक ओव्हर केलं म्हणजे काय, एक तर ऍक्वायर करणे किंवा कंट्रोल करणे. ठीक आहे. आणि दुसरं असतं ओव्हरटेक. ओव्हरटेक म्हणजे काय, एखाद्याला मागे टाकणे. हे तर सगळ्यांनाच माहिती, मी त्याला ओव्हरटेक केलं, मागे टाकणे. नेक्स्ट टेक बॅक आणि टेक अ बॅक. बघा हे दोन वेगवेगळे आहेत. हे भरपूर वेळेस एक्झामला विचारलं गेलेले आहे. टेक अ बॅक, टेक बॅक आणि टेक अ बॅक मध्ये काय डिफरन्स आहे तेही आपण डिस्कस करू. बघा, टेक बॅक म्हणजे माघार घेणे, रिटर्न. एखादी गोष्ट तुम्ही एखादा शब्द दिला असेल तर टेक बॅक घेतात, माघार घेतात. किंवा एखाद्याला वस्तू दिली असेल ती तुम्ही टेक बॅक घेतात, म्हणजे काय, परत घेतात, त्याला टेक बॅक म्हणतात. आणि टेक अ बॅक म्हणजे काय, एक वाक्य सांगतो तुम्हाला सगळ्यांनी, लक्ष द्या. बघा, टेक अ बॅक म्हणजे काय, एक सेंटेन्स सांगतो, लिहून घ्या सगळ्यांनी. बघा इथं सेंटेन्स, आय वॉज टेकन अ बॅक. बघा सेंटेन्स काय आहे, आय वॉज टेकन अ बॅक व्हेन I saw my girlfriend with my friend in garden. बघा सेंटेन्स छान आहे. काय सेंटेन्स, आय वॉज टेकन अ बॅक. बघा टेक बॅकचं मी काय घेतलंय, पास्ट टेन्स घेतलंय, टेकन. आणि वॉज आहे, वॉज नंतर व्ही3 पाहिजे म्हणून व्ही3 घेतलंय. आय वॉज टेकन बॅक कुठलं आहे, पॅसिव्ह वॉइस इंटर्न नाही. जर तुम्हाला टेन्स समजत नसेल तर त्यानंतर मी घेईल लेक्चर, पण आता सांगतो. बघा, आय वॉज टेकन अ बॅक. आय वॉज टेकन अ बॅक म्हणजे काय, मी सरप्राईज झालो. किंवा व्हेन आय सॉ म्हणजे बघितलं, माय गर्लफ्रेंड विथ माय फ्रेंड इन द गार्डन. जेव्हा मी गार्डन मध्ये माझ्या गर्लफ्रेंडला माझ्या फ्रेंड सोबत बघितलं तर मी काय झालो, मी सरप्राईज झालो. मी काय झालो, सरप्राईज झालो. पण सरप्राईज कसं झालं मित्रांनो, मला आनंद झाला का, नाही, मला काय झालं, दुःख झालं. म्हणजे जेव्हा आपल्या एखाद्याला आपल्याला शॉक बसतो किंवा सरप्राईज मिळते, पण कसं अनप्लेझंट. टेकन अ बॅक म्हणजे काय, सरप्राईज अनप्लेझंटली. सरप्राईज अनप्लेझंटली. प्लेझंट म्हणजे आनंद, म्हणजे दुःख. जर तुम्हाला काय शॉक बसत असेल त्याला आपण म्हणतो टेक अ बॅक. भरपूर वेळेस एक्झामला विचारलं गेलेली. टेक अ बॅक म्हणजे काय, सरप्राईज अनप्लेझंटली. आय होप सगळ्यांना हे समजलेलं असेल. लास्ट बघू, सेकंड लास्ट, टेक ऑफ. बघा हा टेक ऑफचे पण दोन मिनिंग आहेत मित्रांनो. एक टेक ऑफ म्हणजे काय, टू राईज इन टू द एअर. बघा विमान काय करतं, टेक ऑफ करतं आणि लँडिंग करतं. त्याच्यातला एक मिनिंग टेक ऑफ म्हणजे काय, टू राईज इन टू द एअर. ठीक आहे. आणि एक अजून मिनिंग असतो टेक ऑफचा, रिमूव्ह करणे. एक अजून मिनिंग काय असतं मित्रांनो, रिमूव्ह करणे. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. सलमान खान यूज टू टेक ऑफ हिज शर्ट इन मूवीज. माहिती ना, सलमान खान प्रत्येक मूवी मध्ये काय करतो, शर्ट काढत असतो. म्हणजेच काय, रिमूव्ह करणे. टेक ऑफ म्हणजे काय, मग रिमूव्ह करणे. सलमान खान यूज टू टेक ऑफ हिज. ठीक आहे. आय होप सगळ्यांना हे समजलेलं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन बघू आपण. व्हेन आय गो टू कॉलेज माय मॉम डॅश माय डॉग. काय येईल मग आन्सर, टेक्स आफ्टर. आता बघा ऍक्च्युली फिल इन द ब्लँक सॉल्व्ह करताना किंवा कुठल्याही आता बघा एक्झामला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, जरी तुम्हाला कमी नॉलेज असेल तरी तुम्ही त्याला टॅकल करू शकता. हाऊ, बघा व्हेन आय गो टू कॉलेज माय मॉम. बघा मॉम आलेले, मॉम नंतर आपल्याला वर्ब कसं पाहिजे, एक तर सिंग्युलर पाहिजे किंवा सेकंड फॉर्म पाहिजे. हे येईल का, लुकिंग आहे, लुक्स येऊ शकतं, टेक्स येऊ शकतं, लुक्स येऊ शकतं. हे तर गेलंच आन्सर. जर तुम्हाला काही येत नसेल तरी, मिनिंग जरी माहीत नसेल तरी तुम्ही बघा एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता. पण आता बघा व्हेन आय गो टू कॉलेज माय मॉम डॅश डॅश माय डॉग. टेक्स आफ्टर, मी आता सांगितलं टेक आफ्टरचा मिनिंग काय, रिसेंबल. बसतं का रिसेंबल, नाही. रिसेंबल म्हणजे च्या सारखं दिसणे. ठीक आहे. मिनिंग बसतो का, नाही. दुसरा मिनिंग लुक्स आफ्टर.
लुक आफ्टर म्हणजे काय, टू टेक केअर ऑफ. बसतो का बघू. वेन आय गो टू कॉलेज, मी जेव्हा शाळेत जातो, माय मॉम लुक्स आफ्टर माय डॉग, माझी आई माझ्या कुत्र्याची काळजी घेते. येस, तर आन्सर काय येईल, लुक्स आफ्टर. ठीक आहे. अशा वेळेने जर तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं म्हणजे जास्त अभ्यास न करता तुम्ही इलिमिनेशन मेथडद्वारे पण भरपूर काही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आय होप सगळ्यांना हे समजले बा. हे काय याच्यातले अजून भरपूर काही जे फ्रेझल वर्ब आहेत टेक लुकचे मी सोडून दिले, कारण बोर्ड थोडा लहान येतो आपल्याकडे. ठीक आहे. आणि परत लिहिताना थोडा प्रॉब्लेम येतो, कारण की अक्षर दिसत नाही मुलांना, भरपूर मुलांना. ठीक आहे. तर डिस्कस करू, पुन्हा रिव्हिजन घेऊ. बघा, तर मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या आणि फक्त ऐका मी काय म्हणतोय ते. लुक ॲट, च्याकडे पाहणे. लुक ॲट, च्याकडे पाहणे. लुक फॉर, सर्चिंग करणे. आय एम लुकिंग फॉर अ जॉब, सर्चिंग करणे. लुक इनटू, इन्व्हेस्टिगेशन करणे. लुक इनटू म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेशन करणे. लुक ओव्हर, लुक ओव्हर म्हणजे काय, क्विकली एक्झामिन. लुक ओव्हर म्हणजे काय, क्विकली एक्झामिन. ओव्हरलुक म्हणजे इग्नोर करणे. ओव्हरलुक म्हणजे इग्नोर करणे. लुक फॉरवर्ड म्हणजे फिलिंग एक्साइटेड, एखाद्या गोष्टीसाठी खूप उत्सुक असणे. ठीक आहे. तर आता लुक फॉरवर्ड. नंतर आहे आपल्याला लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे काय, टू टेक केअर ऑफ समवन किंवा समथिंग. लुक आफ्टर म्हणजे टू केअर ऑफ समवन और समथिंग. लुक अप टू. लुक अप टू म्हणजे एखाद्याला रिस्पेक्ट देणे, एखाद्याची ऍडमायर करणे, एखाद्याला मानणे. आय लुक अप टू माय मॉम अँड डॅड. आय लुक अप टू माय ब्रदर. ठीक आहे. एखाद्याला मानणे. लुक डाऊन म्हणजे तुच्छ समजणे, कचरा समजणे एखाद्याला. एखाद्याला कन्सिडर इन्फेरियर, खालचा दर्जाचं समजणे. शी लुक डाऊन अपॉन मी, ती मला कचरा समजू लागली. ठीक. नेक्स्ट लुक फॉरवर्ड झाले. ठीक आहे. बघा, लुकअप. लुकअप आणि लुकअप टू मध्ये डिफरन्स असतो. लुकअप म्हणजे सर्च करणे, एखादा शब्द तुम्ही डिक्शनरीत सर्च करणे, लुकअप. नेक्स्ट टेक इन. टेक इन म्हणजे अंडरस्टँड करणे. आय कुडंट टेक इन व्हॉट ही सेड, अंडरस्टँड करणे. टेक आफ्टर. टेक आफ्टर म्हणजे काय, रिसेंबल. टेक आफ्टर म्हणजे काय, रिसेंबल. रिसेंबल म्हणजे काय, च्या सारखे दिसणे. आपल्याला जर म्हणायचं असेल तो तिच्या आईसारखा दिसतो किंवा ती तिच्या आईसारखी दिसते. शी टेक्स आफ्टर हर मदर. ही टेक्स आफ्टर हर फादर. ठीक आहे. तर टेक्स आफ्टर म्हणजे च्या सारखे दिसणे, म्हणजेच त्याला एक शब्द आहे रिसेंबल. ठीक आहे. टेक डाऊन म्हणजे राईट डाऊन. टेक डाऊन म्हणजे काय म्हणतात, राईट डाऊन, लिहून घे. टेक ओव्हर. टेक ओव्हर म्हणजेच काय, ऍक्वायर करणे, कंट्रोल करणे. ठीक आहे. एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करते म्हणजे काय करते, ऍक्वायर करते. ओव्हरटेक करणे म्हणजे मागे टाकणे. टेक बॅक म्हणजे परत घेणे. टेक बॅक म्हणजे रिटर्न घेणे, वापस घेणे. आणि टेक अ बॅक म्हणजे सरप्राईज होणे, शॉक होणे. हे भरपूर वेळेस विचारलं गेलेलं आहे. टेक अ बॅक भरपूर एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे, खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. टेक ऑफ. टेक काय करतं, टेक ऑफ करतं आणि लँडिंग करतं. ठीक आहे. भरपूर मुलांना टेक ऑफ उलट वाटतं. टेक ऑफ म्हणजे जमिनीवर येणं, नाही. तर टेक ऑफ म्हणजे काय, तर राईज इन टू द एअर. आणि दुसरा टेक ऑफ म्हणजे रिमूव्ह शॉट, रिमूव्ह करणे. तुम्ही काही रिमूव्ह करू शकता. ठीक आहे. आय होप सगळ्यांना हे फ्रेझल वर्ब समजलेले असतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्तही मी आता काही शब्द घेणार होतो, पण ठीक आहे, टाइम अभावामुळे, कारण जास्त मोठा व्हिडिओ आपण टाकू शकत नाही. तर आय होप सगळ्यांना समजलेले असेल. याच्यानंतर मी अजून काही फ्रेझल वर्ब वगैरे घेईल, रूट वर्ड्स घेईल. ठीक आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्ही जितकं शेअर करणार तेवढं मला मोटिवेशन मिळेल. ठीक आहे. थँक्यू. आय होप सगळ्यांना समजलेलं असेल मित्रांनो. याचा वापर करा. 2 वेळेस व्हिडिओ पुन्हा रीड करा, हे तुमचं लक्षात राहील. थँक्यू.